शतकात काकतीयांचं साम्राज्य होतं आणि त्यांच्या काळात एक कोहिनूर हिरा आपल्याला सापडलेला होता, जो आजही तेवढाच प्रसिद्ध आहे. आणि तो कुठून सापडला होता तर सध्याच्या आंध्र प्रदेश येथील कृष्णाचं जे खोरं आहे, कृष्णा नदीचं खोरं, तिथे गोल्ड माईन आपल्याला सापडते आहे, जिचं नाव आहे KGF कोलार गोल्ड माइन्स. आणि इथेच हा कोहिनूर सापडला होता. आणि त्यानंतर तो 1850 मध्ये भारताच्या बाहेर गेला होता. त्यानंतर ब्रिटिश क्राऊनमध्ये जे टॉवर ऑफ लंडन आहे, इथे कसा दिमाखात आपल्या टाईमलेस ब्युटीचं प्रदर्शन करतोय असं इथे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. आता हा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो जवळपास 5 ते 6 वर्ष जुना आहे. द हिंदूने प्रसिद्ध केलेला जी टाईम आहे, जो कोहिनूरचा प्रवास आहे तो इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला. पण काल 8 सप्टेंबर रोजी इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची बातमी आली आणि ब्रिटिश क्राऊन म्हटलं की आपल्या देशाशी रिलेटेड ही एक गोष्ट मला नेहमी आठवते, त्यामुळे हा व्हिडिओ मला तुमच्याशी शेअर करावा वाटला. तर निधनावेळी त्यांची वय ही 96 वर्षे इतकी सांगण्यात आली आहे आणि त्यांची जी कारकीर्द आहे ती 70 वर्ष इतकी सांगण्यात येते. तर एक्झॅक्ट म्हणायचं झालं तर 70 वर्ष 214 दिवस, जी की एक कुठल्याही मोनार्चीची एक लॉंगेस्ट कारकीर्द अशी सांगण्यात आलेली आहे. 9 सप्टेंबर म्हणजेच इंटरनॅशनल डे टू प्रोटेक्ट एज्युकेशन फ्रॉम अटॅक. तर बघा 2015 ते 2019 ह्या दरम्यान जवळपास 93 देशांनी कमीत कमी एकदा तरी शिक्षणावरील अटॅक अनुभव केला आहे. तर याच्यामुळे काय तर त्या मुलांचं फक्त भविष्यच नाही तर एक एंटायर जनरेशनवर अफेक्ट होऊ शकतो. आणि याचं गांभीर्य लक्षात घेऊन युनेस्को, युनिसेफ आणि इतर 62 देशांनी असा एक दिवस ऑब्झर्व करण्याचं इथे ठरवलं. तर कशासाठी? चिल्ड्रेन आहेत आणि त्यांचं जे एज्युकेशन आहे यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, सोबतच अशी जी काही अटॅक्स आहेत त्यांच्याबाबत अवेअरनेस पसरवण्यासाठी आजचा हा दिवस इंटरनॅशनल डे टू प्रोटेक्ट एज्युकेशन फ्रॉम अटॅक म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्या भारत देशाच्या डोक्यावर बघा एक छोटासा ऑरेंज कलरमध्ये आपल्याला एक भूभाग पाहायला मिळतो. एक लँड लॉक्ड कंट्री पाहायला मिळते, ती म्हणजेच उझबेकिस्तान. हा उझबेकिस्तानचा फ्लॅग इथे पाहायला मिळेल. तर उझबेकिस्तानचा आज आहे इंडिपेंडन्स डे. इथे आपल्याला दुशानबे ही तिची राजधानी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या पूर्वेकडे चीन, वर उत्तरेकडे किर्गिस्तान, पश्चिमेकडे उझबेकिस्तान आणि दक्षिणेकडे अफगाणिस्तान आपल्याला पाहायला मिळतं. सेंट्रल एशिया जे आहे त्याचा एक महत्त्वाचा देश म्हणून ताजिकिस्तान ओळखला जातो. 1991 मध्ये जेव्हा USSRचं ब्रेकडाऊन झालं आणि कम्युनिस्ट पार्टी डिझॉल्व झाली, तेव्हा हा देश उदयास आला, एक नवीन ताजिकिस्तान असा म्हणून उदयास आला. आणि सोबतच किती देश निर्माण झाली, USSRच्या ब्रेकडाऊनने किती देश निर्माण झाली त्याचं उत्तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. त्यानंतर आजचा आपला मॅप बेस्ड क्वेश्चन पाहून घेऊ. तर त्यासाठी काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये ब्लॅक सी कुठे आहे ते शोधून काढायचं आहे आणि त्याचं लोकेशन तेही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. सोबतच 2020 मध्ये UPSCने विचारलेला प्रश्न पाहूयात, त्याचंही उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. तर काय विचारलेलं आहे, जे वेलफेअर स्टेट्स ही जी आयडियल आहे ती आपल्या भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे इन्क्ल्यूड करण्यात आलेली आहे. तर ऑप्शन ए म्हणते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, बी ऑप्शन आहे फंडामेंटल राईट्स, सी ऑप्शन आहे प्रिएम्बल आणि डी म्हणते 7th शेड्यूल. तर याचा करेक्ट आन्सर तुम्हाला शोधायचा आहे. तसंही व्हिडिओच्या शेवटी मी याचं उत्तर सांगणार आहे, पण तरीही तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा जेणेकरून ते तुमच्या चांगलं लक्षात राहील. रशियन वॉरशिप आहे मॉस्कवा नावाचं, ते हा ब्लॅक सीमध्ये बुडालेला आहे, त्यामुळे हा ब्लॅक सी जो आहे सध्या चर्चेत आहे. त्यामुळे याचं लोकेशन महत्त्वाचं ठरणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. काय माहिती कुठल्या अँगलने प्रश्न विचारू शकतं, त्याच्यामुळे एक एक आपण लोकेशन पाहत जातोय. तर आज ब्लॅक सीचं लोकेशन आपल्याला पाहायचं आहे. तर सुरू करूयात आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला. आज आहे 9 सप्टेंबर शुक्रवार आणि सगळ्यात पहिली न्यूज आपल्याकडे येते ती इंडिया चायना रिलेटेड. तर काय म्हटलेलं आहे, 2019 मध्ये ब्राझिलिया येथे ब्रिक्सची समिट झाली होती आणि त्यानंतर दोन्ही देशांचे नेते म्हणजेच इंडिया आणि चायना ह्या देशांचे नेते एकत्र आले नाहीत. त्यानंतर आता जो 16th राऊंड ऑफ टॉक झालेला आहे, म्हणजेच काय असतं, इंडिया चायना कॉर्प्स कमांडर लेवल मीटिंग, याच्या अनुसार एक जॉईंट स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे इंडिया आणि चायना दोन्ही देशांकडनं की उझबेकिस्तानमध्ये जी SCOची मीटिंग होणार आहे, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची जी मीटिंग होणार आहे, त्या निमित्ताने पेट्रोलिंग पॉईंट 15 जे गोग्रा हॉट स्प्रिंगमध्ये आहे
ते तिथे डिसएंगेजमेंट करण्याचं चाललेलं आहे. तर कशासाठी आपल्याकडे जे काही बॉर्डर इश्यूज आहेत त्यांना रिझॉल्व्ह करण्यासाठी हे प्रयत्न केले जाणार आहेत. तर बघा याचं थोडं बॅकग्राऊंड आपण पाहून घेऊयात. तर 2020मध्ये स्टँड ऑफ झालेलं होतं. स्टँड ऑफ म्हणजे काय, दोन्ही देशांमध्ये चकमक झाली होती बॉर्डरवर. त्यानंतर याच्यामध्ये 2022पर्यंत 15 राऊंड ऑफ टॉक्स झालेत आणि आत्ता जे आपण बोलतोय, न्यूज बोलतोय, ही जी न्यूज आलेली आहे ती 16वी राऊंड ऑफ टॉक आहे. ठीक आहे, याच्यापूर्वी 15 राऊंड ऑफ टॉक झालेली आहेत. मग त्याचा रिझल्ट काय निघाला, तर 2020मध्ये जे पेट्रोलिंग पॉईंट 17 आहे, मी नकाशा थ्रू तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. यामध्ये बघा आपल्या भारताची जी ईस्टर्न लाईन आहे, जी ईस्टर्न बॉर्डर आहे, ती नेहमी डिस्प्युटेड एरियाज असणारा जो एरिया आहे तो इथे रेड मार्कने दर्शवलेला आहे. तर सगळ्यात पहिले वर आपल्याला इथे अक्साई चीन पाहायला मिळतो. त्यानंतर खाली आलं की सेंट्रल सेक्टर, अक्साई चीनचं त्याला वेस्टर्न सेक्टर म्हटलं जातं. त्याच्यानंतर थोडं खाली आल्यास ते सेंट्रल सेक्टर आणि मग इकडे अरुणाचल प्रदेशकडे गेल्यास याला ईस्टर्न सेक्टर असं म्हटलं जातं आणि तिकडेच मॅकमोहन लाईन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर बघा आपला जो आता ज्या न्यूजबद्दल आपण बोलतोय ती वेस्टर्न सेक्टरबद्दल इथे आपण बोलतोय. तर बघा हे जे पेट्रोलिंग पॉईंट्स आहेत, 2020मध्ये जी चकमक झाली आपल्यामध्ये, त्याच्यानंतर जे काही राऊंड ऑफ टॉक्स करण्यात आले त्याचा रिझल्ट म्हणून, तर 2020मध्ये पेट्रोलिंग पॉईंट 17 जे गोग्रा हॉट स्प्रिंगमध्ये येतं. तर हे बघा हॉट स्प्रिंग पेट्रोलिंग पॉईंट 15 म्हणजे PP15 दिसत असेल, त्याच्या खाली आपल्याला PP17 मिळेल. इथे त्याचं नाव मेन्शन केलेलं नाही आहे. तर 15च्या खाली आपल्याला इथे 17 पाहायला मिळेल. तर इथे रिझॉल्व करण्यात आलेला होता. सोबतच वर हे आपल्याला गलवान व्हॅली पाहायला मिळेल, जी PP14 या नावाने दर्शवलेली आहे, म्हणजेच पेट्रोलिंग पॉईंट 14. इथे पण याचं रिझॉल्व डिसएंगेजमेंट इथे करण्यात आली. डिसएंगेजमेंट म्हणजेच काय, तर दोन्ही देशांचे जे ट्रूप्स असतील, जे सैनिक असतील ते मागे हटतील त्या जागेपासून आणि तिथे कुठलंही वादावादी चकमक वगैरे होणार नाही. त्यानंतर 2021मध्ये काय झालेलं, पँगॉन्ग त्सो जे लेक आहे ह्याच लाईनमध्ये म्हणजेच गलवान व्हॅली आणि हॉट स्प्रिंग ह्याच लाईनमध्ये आपल्याला पँगॉन्ग त्सो लेक पाहायला मिळेल. तिथे डिसएंगेजमेंट करण्यात आलं 2021मध्ये. पण बघा जो मुद्दा राहिलेला आहे सध्याही, जिथे फ्रिक्शन पॉईंट आहे म्हणजे जिथे चकमकी होत आहे तो अजूनही अनसॉल्ड आहे. ते म्हणजे देमचोक आणि देपसांग हा प्रदेश. तर उत्तरेकडचा एक भाग आणि दक्षिणेकडचा एक भाग, ह्या लाईनवरचा LACवरचा उत्तरेकडे एक भाग आहे देमचोक आणि दक्षिणेकडे एक आहे ते देपसांग. तर ह्यामध्ये अजूनही कॉन्फ्लिक्ट आहे आणि चायनाचं असं म्हणणं आहे की हे कॉन्फ्लिक्ट त्यांच्यामुळे नाही आहे. तर हा सध्या अजून रिझॉल्व व्हायचा आहे, अनसॉल्व्ड मॅटर इथे आपल्याला पाहायला मिळतो. बाकी डिसएंगेजमेंट इथे करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, कारण आता उझबेकिस्तानमध्ये SCOची मीटिंग होणार आहे. HDI 2021, ठीक आहे, आणि हा 21-22चा डेटा इथे देण्यात आलेला आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, यामध्ये आपली जी रँकिंग आहे ती आणखीन खाली घसरलेली आहे. आपलं जे परफॉर्मन्स आहे ते आणखीनच पुअर झालेलं आहे. तर याचा कशामुळे हा फटका बसलेला आहे, तो आहे कोविड-19मुळे आणि जवळपास 90 कंट्रीज फॉलबॅक झालेली आहेत ह्या कोविड-19मुळे. तर ही जी रिपोर्ट प्रसिद्ध करते ती कोण आहे, ती आहे UN डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे, HDI प्रसिद्ध करण्याचं काम UN डेव्हलपमेंट प्रोग्रामचं आहे आणि 3 बेसिक डायमेन्शन्स आहेत तिचे, जिच्या आधारे ही रिपोर्ट प्रसिद्ध केल्या जाते. एक म्हणजे लॉंग हेल्दी लाईफ, दुसरा आहे एज्युकेशन शिक्षण आणि तिसरा आहे डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आणि मग याचे 4 इंडिकेटर्स आहेत, ते म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ, जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याचे जगण्याचे जे एक्सपेक्टन्सी आहे ती किती आहे. त्यानंतर स्कूलिंगचे मीन इयर्स, त्यानंतर एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग आणि ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा, ही त्याची 4 इंडिकेटर्स आहेत. तर हा रिपोर्ट 3 बेसिक डायमेन्शन्सवर आधारलेला आहे आणि प्रसिद्ध केला जातो UN डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्याकडनं. ही जी आपण रिपोर्ट पाहिली ती 2021-22ची आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा 2022चा डेटा आपल्याला पुढच्या वर्षी मिळेल. तर ही जी 21ची रिपोर्ट म्हणजे ह्या वर्षी जी आलेली रिपोर्ट आहे ती 2021ची आहे. क्रमांक लक्षात ठेवा, इंडियाची रँक 132 आहे टोटल 191 कंट्रीजमध्ये. त्यानंतर वळूयात आपल्या नेक्स्ट न्यूजकडे. तर इथे बघा आपलं जे राजपथ आहे म्हणजेच आपल्या इंडिया गेटपासनं ते राष्ट्रपती भवनचा जो रस्ता आहे 2 किलोमीटर्स स्ट्रेच जो आहे इंडिया गेट टू राष्ट्रपती भवन, त्याला आपण राजपथ या नावाने ओळखत होतो, जिथे 26 जानेवारी 15 ऑगस्टला परेड होत असतात.
पण आता ते राजपथ हे नाव चेंज होऊन त्याला कर्तव्यपथ असं नाव देण्यात आलेलं आहे. तर असं करण्यामागचं कारण हेच, की जी स्लेव्हरीचे साइन्स आहेत, ट्रेसेस आहेत, ते मिटवण्याकडे आपण पूर्ण लक्ष देत आहोत. तर म्हणजेच काय, तर राजपथ याचा अर्थ होतो किंग्स वे, म्हणजे काय, राजाचा मार्ग. तर हा बदलून आपल्याला तो कर्तव्य पथ असं करण्यात आलेला आहे. राजपथ याला सिम्बल ऑफ स्लेव्हरी असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आणि इथे बघा एक पुतळा होता किंग जॉर्ज 5 यांचा, तो बदलून 28 फूट ग्रॅनाइटचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा तिथे अनवेल करण्यात आलेला आहे. आणि जे 20,000 कोटीची जी लागत आहे त्यापैकी 477 रुपये कोटीचं काम इथे कंप्लीट झालेलं आहे. आणि सोबतच पब्लिकसाठी हा जो एरिया आहे, जो कंप्लीट झालेला आहे, तो मोकळा करण्यात आलेला आहे. हे जे सेंट्रल विस्टाचं स्ट्रक्चर आहे यामध्ये तुम्हाला समजण्यास आणखी सोपं होईल. तर इथे बघा, जी ही ट्रायंग्युलर बिल्डिंग आपल्याला दिसते आहे ती नवीन पार्लमेंट बिल्डिंग आहे आणि त्याच्या मागे आपल्याला जुनी पार्लमेंट बिल्डिंग इथे पाहायला मिळते आहे. हा प्रोजेक्ट आपण इथे झूम करून पाहूयात. इथे राष्ट्रपती भवन आणि त्याच्या सरळ समोर म्हणजेच इथे खाली आपल्याला पाहायला मिळेल इंडिया गेट. तर हा जो मधला स्ट्रेच आहे ज्याला आपण राजपथ नावाने ओळखत होतो त्यालाच आता कर्तव्य पथ असं म्हटलं जाणार आहे. आणि हा 2 किलोमीटर लाँग इतका स्ट्रेच असणार आहे. त्यानंतर बघा, हा सेंट्रल विस्टा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये राष्ट्रपती भवन आपल्याला मध्यभागी इथे पाहायला मिळेल. त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे प्राईम मिनिस्टर आणि व्हाईस प्रेसिडेंट्स यांची रेसिडेन्स पाहायला मिळतील. सोबतच ही जी नवीन पार्लमेंट बिल्डिंग आहे ट्रायंग्युलर, त्याच्या सरळ अपोजिट पाहायला गेलास तिथे PMO म्हणजेच प्राईम मिनिस्टर ऑफिस आपल्याला पाहायला मिळेल. याची टोटल जी लागत आहे ती 20,000 कोटी इतकी सांगण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 477 कोटी रुपये इतकं काम तिथे कंप्लीट झालेलं आहे. NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांची रिपोर्ट आलेली आहे, क्राईम्स इन इंडिया 2021. त्याच्या अनुसार नागालँडमध्ये छळवणूक आणि ब्लॅकमेलिंगचे केसेस, तर आसाममध्ये देशद्रोहाचे केसेस सगळ्यात जास्त आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर बघा, नागालँड हा टॉप करतो कुठल्या क्राईम्समध्ये, तर एक्स्टॉर्शन आणि ब्लॅकमेलिंग. त्यासोबतच आसाम टॉप करतो जी सेडिशन केसेस आहेत, म्हणजेच देशद्रोहाचे जी केसेस आहेत, खटले आहेत, त्याच्यामध्ये इथे टॉप करताना आपल्याला दिसतो. नागालँड पाठोपाठ एक्स्टॉर्शन अँड ब्लॅकमेलिंगमध्ये दुसरा क्रमांक लागतो अरुणाचल प्रदेशचा. तर जे नॅशनल ॲव्हरेज आहे एक्स्टॉर्शन आणि ब्लॅकमेलिंगचं ते आहे 0.8%. आणि याच्या कंपॅरिझनमध्ये जर नागालँडचं आपण पाहायला गेलं तर ते कितीतरी पटीने जास्त, म्हणजेच 7.6% इतकं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच 2021मध्ये 159 केसेस आपल्याला इथे पाहायला मिळतात. जर नागालँडमधल्या ओव्हरऑल क्राईम्सचं आपण बोलायला गेलो तर 2018पासून ते कमी होत आलेलं आहे, डिक्लाईन होत आलेलं आहे. आणि जे कॉग्निझेबल क्राईम्स आहेत त्यांची संख्या नागालँडमध्ये सगळ्यात कमी पाहायला मिळते. कॉग्निझेबल क्राईम्स म्हणजेच काय, तर विदाऊट वॉरंट अटक केली जाते, त्याला आपण कॉग्निझेबल क्राईम्स असं म्हणतो. मग ते IPC आणि स्पेशल अँड लोकल लॉजच्या अनुसार इथे आपण कॉग्निझेबल क्राईम्सला डिफाईन करत असतो. तर हे जे कॉग्निझेबल क्राईम्स आहे याचं प्रमाण नागालँडमध्ये सगळ्यात कमी आहे, ते जे की 67.2% इतकं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे सगळ्या स्टेट्सच्या बाबतीत आपण जर विचार केला तर कॉग्निझेबल क्राईम्समध्ये नागालँड लोएस्ट आहे. आणि जर ओव्हरऑल युनियन टेरिटरीज, स्टेट वगैरे पकडून जर विचार केला तर सगळ्यात कमी प्रमाण आपल्याला दमन अँड दीवमध्ये मिळेल, 52.3%. जर युनियन टेरिटरीज आणि स्टेटचा विचार केल्यास कॉग्निझेबल क्राईम्सचं प्रमाण हे दमन दीवमध्ये सगळ्यात कमी आहे. आणि फक्त स्टेट्सचा विचार केलास नागालँडमध्ये कॉग्निझेबल क्राईम्सचा जो रेट आहे तो सगळ्यात कमी आहे. पण याच्या अगदी उलट म्हणजेच एक्स्टॉर्शन आणि सेडिशनमध्ये नागालँडचा हायेस्ट क्रमांक लागतो. त्यानंतर दुसरा क्रमांक हा अरुणाचल प्रदेशचा आहे. त्यानंतर सेडिशनच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आसाम हा इथे टॉप करतो. 2014पासून इथे केसेसची संख्या वाढतेच आहे. तर बघा, जो पर्सेंटेज आहे तो 14.5% आहे आणि केसेस 69 आहेत. जर देशभराचा विचार केला तर 475 केसेसपैकी 69 केसेस ही फक्त आसामची आहेत. देशद्रोहाबाबतची जो पर्सेंटेज आहे तो 14.5% इतका इथे सांगण्यात येतो. स्पेशली जो ईस्टर्न जो भूभाग आहे आसामचा, म्हणजे पूर्वेकडचा जो भूभाग आहे तिथे आपल्याला जास्त केसेस पाहायला मिळतात. त्यानंतर सेकंड क्रमांक आहे तो हरियाणाचा आणि त्यानंतर झारखंड आणि कर्नाटकाचा क्रमांक इथे लागतो सेडिशन जो देशद्रोहाचे खटले आहेत त्यामध्ये. तर बघा, आपल्याला इथे जे सेक्शन दिलेलं आहे देशद्रोहाचं ते आहे सेक्शन 124A ऑफ
IPC. तर आपल्याला हे सेक्शन 124A पाहावं लागेल आणि हा सेडिशन ॲक्ट काय आहे त्याच्याबद्दलचं आपण थोडंसं बॅकग्राऊंड इथे जाणून घेणार आहोत. थॉमस मेकॉले यांच्याद्वारे 1837 मध्ये पिनल कोड ड्राफ्ट करण्यात आला आणि त्यामध्ये सेडिशन यामध्ये प्लेस करण्यात आलं पिनल कोड 1837 मध्ये 113व सेक्शन म्हणून. ठीक आहे, सॉरी 113व. तर हे जे 1837चं पिनल कोड आहे यामध्ये सेक्शन 113 म्हणून हा जो सेडिशन लॉ आहे तो इथे टाकण्यात आला. त्यानंतर हा ओमिट करण्यात आला, म्हणजेच काय वगळण्यात आला. आणि 1870 मध्ये सर जेम्स स्टीफन यांच्याद्वारे हा परत रिॲडेड इथे करण्यात आला आणि ब्रिटिश राज ने भारतात परत हा जो ॲक्ट आहे तो इंट्रोड्यूस केला. जे तेव्हाचं जे काही डिसअफेक्शन होतं सरकारच्या बाबतीत, म्हणजेच काय तर सरकारच्या बाबतीत जी काही लोक जायचे, सरकारच्या विरुद्ध जायचे, विरोधात नारे द्यायचे, तर त्या डिअफेक्शनसाठी म्हणून हा सेडिशन लॉ ब्रिटिश राजने परत इथे इंट्रोड्यूस केला गेला. त्यानंतर बघा IPC अमेंडमेंट 1898 मध्ये जी करण्यात आली. पिनल कोड 1870चं जे ॲक्ट होतं त्याच्यामध्ये इथे अमेंडमेंट्स करण्यात आली आणि आताचं जे सेक्शन 124A आहे जे आपण आर्टिकलमध्ये वाचलं ते त्यात अमेंडमेंटशीच रिलेटेड आहे. 1898चं जे अमेंडमेंट करण्यात आलं होतं त्याच्याशीच हे रिलेटेड आहे आणि काही छोट्या छोट्या गोष्टी यातून ओमिट करण्यात आल्या, म्हणजे वगळण्यात आल्या. 1937 मध्ये, 1948 मध्ये आणि 1950 मध्ये आणि 1951 मध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी यातनं वगळण्यात आल्या. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला IPC अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 1898 इतक्या सिमिलर आपल्याला पाहायला मिळतात सेक्शन 124A च्या. तर हे नेमकं काय आहे आपल्याला इथे पाहायला लागेल. जो कोणी सरकार विरोधात शब्दांनी, बोलून किंवा लिहून किंवा सायन्सच्या थ्रू किंवा विजिबल रिप्रेझेंटेशन थ्रू किंवा त्याचं हेट्रेड पसरवण्यासाठी, जे एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट असणार आहे त्याच्या विरोधात हेट्रेड पसरवण्यासाठी किंवा त्याचं जे डिसअफेक्शन आहे त्याला जर बढावा देत असेल तर त्याच्यासाठी इथे पनिशमेंट देण्यात आलेली आहे आणि ती पनिशमेंट एकतर आजन्म कारावास असू शकते, त्याच्यासोबत फाईन असू शकतो किंवा 3 वर्षाची जन्मठेप असू शकते, त्याच्यासोबत फाईन असू शकतो किंवा फक्त फाईन. इतक्या पनिशमेंट्स इथे डिसाईड करण्यात आलेल्या आहेत. मग इथे खाली दिलेलं आहे पनिशमेंट फॉर द सेडिशन ऑफेन्स, याच्यासाठीच नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. त्यानंतर 3 वर्षापर्यंतची किंवा आजन्म कारावास इथे असू शकतो. फाईन इथे फाईन असू शकतो, म्हणजे फाईन द्यावंच लागेल असं काही नाही, मे बी ॲडेड. आणि जर पर्सन गिल्टी फाउंड झाला तर तो काय कुठल्याही गव्हर्नमेंट जॉबसाठी इथे पात्र असणार नाही. तर हे सगळे रिपोर्ट प्रसिद्ध करण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे ते म्हणजे NCRB. तर NCRBचं बॅकग्राऊंड आपण इथे थोडक्यात जाणून घेऊयात. सगळ्या प्रकारचे क्राईम रेकॉर्ड्स ठेवण्याचं काम ही एजन्सी करत असते. तर हिला जो डाटा प्राप्त होतो तो SCRBs आणि DCRBs कडून मिळत असतो, म्हणजेच स्टेट क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो आणि डिस्ट्रिक्ट क्राईम रेकॉर्ड ब्युरोज यांच्याकडनं ॲन्युअली हा NCRBला प्राप्त होत असतो डेटा. आणि जी मेगा सिटीज असतात, म्हणजेच ज्यांची लोकसंख्या 10 लाख किंवा त्याहून जास्त असते, ते स्वतःचा डेटा स्वतः तयार करतात आणि NCRBला ॲन्युअली म्हणजे वर्षातनं एकदाही प्रोव्हाइड करत असतात. मग यामध्ये कुठले केसेस इथे रजिस्टर होत असतात किंवा कुठल्या केसेसचं इथे रेकॉर्ड होत असतं, तर ती म्हणजेच काय एक असतं रजिस्टर्ड आणि त्यांचा काय जजमेंट होतं त्यांचं रेकॉर्ड. म्हणजेच काय तर एखादा गुन्हा झाला असेल त्याचं रेकॉर्ड असेल आणि त्या गुन्ह्याचं जजमेंट काय होतं त्याचाही रेकॉर्ड ठेवण्याचं कामही करत असते. तर 1986 मध्ये मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर ही एजन्सी कार्यरत झाली. न्यू दिल्ली येथे हिचं हेडक्वार्टर पाहायला मिळतं. नॅशनल पोलीस कमिशन आणि MHS टास्क फोर्स यांच्या रिकमेंडेशन्सवरनं ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर बघा आता जी म्हणजे जी रिपोर्ट प्रसिद्ध झाली ती आहे क्राईम सीन इंडिया 2021. आपण आत्ताच पाहिली क्राईम सीन इंडिया. या व्यतिरिक्त आणखीन 3 महत्त्वाचे पब्लिकेशन्स आहेत. दुसरा आहे ॲक्सिडेंटल डेथ्स अँड सुसाईड, प्रिझन स्टॅटिस्टिक्स म्हणजे जे तुरुंगवासात आहेत त्यांचं स्टॅटिस्टिक्स आणि रिपोर्ट्स ऑन मिसिंग विमेन अँड चिल्ड्रन इन इंडिया. तर ही महत्त्वाची पब्लिकेशन्स इथे लक्षात ठेवा. सोबतच याचं हेडक्वार्टरही इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दीर्घ काळापासून एक मुद्दा चालत आलेला होता अँटी कन्व्हर्जन बिल कर्नाटक आहे ते, तो आता फायनली रिझॉल्व झालेला आहे. रिलिजन अँटी कन्व्हर्जन जो बिल आहे तो इथे पास झालेला आहे. तर यालाच कर्नाटका राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन बिल असंही म्हटलं जातं.
2021मध्येच हे जे बिल आहे ते बेलगावी इथल्या अप्पर हाऊसमध्ये पोहोचलं होतं. पण अपोजिशन पार्टीजच्या प्रोटेस्टमुळे हे काही कंप्लीट होऊ शकलं नाही, सॉल्व्ह होऊ शकलं नाही. आणि त्याच्यानंतर आता फायनली ही जी केस आहे ती इथे सॉल्व्ह झालेली आहे. तर हे अँटी कन्व्हर्जन बिल काय आहे, त्याचं इंडियामधलं आपलं स्टेटस काय आहे ते इथे थोडक्यात जाणून घेऊयात. जी ब्रिटिश डॉमिनन्सी होती आपल्याकडे, त्याला टॅकल करण्यासाठी काही हिंदू रॉयल फॅमिलीज होत्या, स्पेशली 1930 ते 1940च्या दशकात. तर त्यांनी हे जे अँटी कन्व्हर्जन लॉ आहे ते आणलं होतं आणि यामध्ये जवळपास 12पेक्षाही जास्त प्रिन्सली स्टेट्सचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. जसं की कोटा, बिकानेर, जोधपूर, रायगड, पटना, सुरगुजा, उदयपूर आणि कालाहांडी इथे आपल्याला हा अँटी कन्व्हर्जन बिल पाहायला मिळतो. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हे जे अँटी कन्व्हर्जन बिल आहे ते पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस करण्यात तर आलं होतं, पण जे पॉलिटिकल सपोर्टचं इथे कमतरता असल्यामुळे हे जे बिल आहे ते इम्प्लिमेंट होऊ शकलं नाही. त्यानंतर 2015मध्ये युनियन लॉ मिनिस्ट्रीने एक स्टेटमेंट दिला की जो हा लॉ आहे, म्हणजे लॉ अँड ऑर्डरचा जो मॅटर आहे तो स्टेटचा आहे. बघा, आपल्याकडे एक स्केड्यूल आहे, 7th स्केड्यूल, ज्यामध्ये आपल्याला स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट आणि सेंट्रल लिस्ट असे 3 लिस्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्या अनुसार हा जो लॉ अँड ऑर्डरचा जो मॅटर आहे तो स्टेट लिस्टचा मॅटर आहे आणि त्याच्यामुळे याला नॅशनली याला क्रिएट करू नये असं हे युनियन लॉ मिनिस्ट्रीचं 2015मध्ये एक स्टेटमेंट आलं होतं. तर याच्यानुसार काय, तर जी स्टेट गव्हर्नमेंट्स आहे त्यांच्याकडे पॉवर आहे अशी काही लॉज इनॅक्ट करण्यासाठी. मग त्याच्यानंतर आपला ही हिस्ट्री आपण पाहिली. त्याच्यानंतर आपल्याकडे करंट काय स्टेटस आहे, तर बघा, काही वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यांनी, ज्यामध्ये ओडिशा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. ह्या राज्यांनी अँटी कन्व्हर्जन लॉ आपापल्या राज्यात आणलेला आहे. तर हे अँटी कन्व्हर्जन लॉ म्हणजेच नेमकं काय, तर एखाद्याचं रिलिजन फोर्सफुली किंवा फ्रॉड करून किंवा लोभ देऊन, एखाद्या गोष्टीचं लोभ देऊन त्याचं कन्व्हर्जन करणे, त्याचं जे रिलिजन आहे ते चेंज करणे, याला अँटी कन्व्हर्जन लॉमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत पनिशमेंट करण्यात आलेली आहे. जर स्वतःहून एखादा व्यक्ती दुसऱ्या रिलिजनमध्ये जाऊ इच्छित असेल तर त्याच्यासाठी हा लॉ इथे लागू होणार नाही. आणि जर विलफुल कन्व्हर्जन करायचं असेल, म्हणजे स्वतःच्या इच्छेने जर कन्व्हर्जन करायचं असेल, तर 30 दिवसांची प्रायर नोटीस देणे इथे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर बघा, जे MP, UP आणि HP लक्षात ठेवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश यामध्ये जो अँटी कन्व्हर्जन लॉ आणलेला आहे तो स्पेशली मॅरेज पर्पजसाठी आणलेला आहे. म्हणजेच काय, तर एखाद्या स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा सासरच्या मंडळींकडून धर्म, तिचा रिलिजन चेंज करण्यास भाग पाडण्यात येत असेल तर हे मॅरेज जे आहे, म्हणजे भाग पाडण्यात येत असेल किंवा तिचं कन्व्हर्जन केलं गेलं असेल तर ते जे मॅरेज असणार आहे ते नल अँड वॉइड इथे करण्यात येणार आहे, म्हणजे ते लग्नच इथे तोडण्यात येणार आहे. तर हे सगळा बॅकग्राऊंड आपण जाणून घेतलेला आहे अँटी कन्व्हर्जन बिलचा. सोबतच आता कर्नाटकसुद्धा ह्या लिस्टमध्ये ॲड झालेला आहे. त्यानंतर आपल्या नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. इथे बघा, ओडिशा गव्हर्नमेंटने श्रिम्प कल्चरसाठी, म्हणजे ज्याला आपण कोळंबी वगैरे म्हणतो, त्याच्या कल्चरसाठी हे जे भितरकनिका नॅशनल पार्कचा जो इको सेन्सिटिव्ह झोन आहे तो लीजवर दिला होता 2 कंपनीजला. ठीक आहे, श्रिम्प कल्चर करणाऱ्या 2 कंपनीज होत्या, त्यांना तो लीजवर देण्यात आलेला होता. आणि आता ते जे कल्चर आहे, श्रिम्प कल्चर जे होतं ते आता त्यांनी मागे घेतलेलं आहे, तो ऑर्डर त्यांनी कॅन्सल केलेला आहे. कारण की हे जे पार्क आहे, जे बायोडायव्हर्सिटी पार्क आहे ते क्रोकोडाईलसाठी फेमस आहे, त्यांचं कन्झर्वेशन इथे केलं जातं. सोबतच थिक मॅनग्रोव्ह फॉरेस्टसाठी हे ओळखलं जातं आणि हा एक इको सेन्सिटिव्ह झोन आहे, ज्याच्यामुळे काय, तर तिथल्या जे नॅचरल डायव्हर्सिटी आहे त्याला इथे धोका पोहोचू शकतो. त्याच्यामुळे हे जे श्रिम्प कल्चरचं यांनी जे दिलं होतं लीजवर ते आता इथे मागे घेण्यात आलेलं आहे. तर ह्या भितरकनिका नॅशनल पार्कबद्दल आपण जाणून घेऊयात, पण त्यापूर्वी मी तुम्हाला श्रिम्प आणि जे प्रॉन्स असतं त्यामधलं डिफरन्स तुम्हाला थोडक्यात दाखवू इच्छिते. ही दोन्ही जरी जवळपास सारखीच दिसत असली तरी यांचा जो सब ऑर्डर आहे तो वेगवेगळा आहे. जर श्रिम्पचा पाहायला गेला तर प्लिओसायमॅटा हा याचा सब ऑर्डर आहे आणि डेंड्रोब्रँकियाटा हा प्रॉन्सचा सब ऑर्डर आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर भितरकनिका नॅशनल पार्कचं लोकेशन लक्षात ठेवा, ओडिशा राज्यात पूर्व किनाऱ्यावर समुद्रामध्ये आपल्याला इथे एक छोटासा ब्लॅक डॉट पाहायला मिळतो, ते आहे भितरकनिका नॅशनल पार्क. ओडिशा येथील केंद्रापाडा या डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
1998मध्ये याला नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि रामसर कन्व्हेन्शन जे आहे ती साईट 2002 पासून म्हणूनही ओळखल्या जाते. हे रामसर कन्व्हेन्शन काय आहे ते थोडक्यात तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगायचं आहे. त्यानंतर याच्यासोबतच भितरकनिका वाईल्ड लाईफ सँक्च्युरी पण आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या पूर्वेकडे भितरकनिका जे आहे त्याच्या पूर्वेकडे गाहीरमाथा बीच आणि मरीन सँक्च्युरी आपल्याला इथे पाहायला मिळते. तर हे जे सर्वात जास्त फेमस आहे सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल यांच्यासाठी, ज्याचं सायंटिफिक नेम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे क्रोकोडायलस पोरोसस. ठीक आहे, आणि याचा IUCN स्टेटससुद्धा चेक करून घ्या आणि ते लक्षात ठेवा, नोट करून ठेवा. सोबतच व्हाईट क्रोकोडाईल, इंडियन पायथन, किंग कोब्रा, ब्लॅक इबीज, डार्टर्स इत्यादी काही स्पीसीज फ्लोरा आणि फौना आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर ही सेकंड लार्जेस्ट मॅनग्रोव्ह इकोसिस्टीम आपल्याला इथे पाहायला मिळते. त्यानंतर नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरी यामध्ये कितीतरी नद्या पाहायला मिळतात, जसं की ब्राह्मणी, वैतरणी, धर्मा, पाठशाला इत्यादी. ग्रीन मँग्रोव्ज, मायग्रेटरी बर्ड्स, टर्टल्स, एश्चुरीन क्रोकोडाईल्स आणि काउंटलेस क्रीकसाठी हा प्रदेश ओळखला जातो. 70% एश्चुरीन किंवा सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच एश्चुरीन म्हणजेच काय, खाडीचा प्रदेश जिथे गोडं आणि खारं पाणी एकत्र येतं, म्हणजे नदी जिथे समुद्राला मिळते ती एश्चुरी. तर 70% एश्चुरीन किंवा सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल यांचं हे घर मानलं जातं आणि इथे 1975 पासूनच यांचं कॉन्झर्वेशनचं कार्य इथे चाललेलं आहे. तर हे भितरकनिकाचं लोकेशन आणि सोबतच जे क्रोकोडाईल आहे इथलं त्याचं सायंटिफिक नेम आणि त्याचा IUCN स्टेटस हे पाठ करून ठेवा, अगदी तोंड पाठ करून ठेवा. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे वळूयात आपण. 3 महिन्यांच्या आत सुप्रीम कोर्टाला जे ट्रान्सजेंडर्स बाबतची जी पॉलिसी आहे ती हवी आहे असं सांगितलं होतं. जे ट्रान्स पर्सन्स ॲक्ट आहे 2019मध्ये आणलेलं, त्याच्याबद्दलचं आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर ओव्हरऑल बोलायचं झालं तर ट्रान्सजेंडर्स जे आहेत त्यांच्या सोशल इन्क्ल्युजनबाबत इथे बोललेलं जातं आणि पर्टिक्युलरली त्यांना जी हवी आहे ती आहे सिव्हिल एव्हिएशनच्या बाबतीत. कारण एक ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे ज्यांना इथे सिव्हिल एव्हिएशन जॉईन करायचं आहे आणि इथे हा ट्रान्सजेंडरचा मुद्दा इथे उठतो आहे. तर यामध्ये काय, कुठलाही पर्सन किंवा कुठलीही एस्टॅब्लिशमेंट, गव्हर्नमेंट असो की पब्लिक असो, ती ट्रान्सजेंडरचे कुठलाही पर्सन असेल त्याच्या बाबतीत डिस्क्रिमिनेशन करणार नाही. ते एम्प्लॉयमेंट असेल किंवा रिक्रुटमेंट असेल, प्रमोशन असेल किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल त्यामध्ये त्यांच्यासोबत डिस्क्रिमिनेशन करणार नाही असं इथे सांगितलं जात आहे. तर हे जे ट्रान्सजेंडर पर्सन्स ॲक्ट आहे 2019चं ते काय म्हणतं की जे ट्रान्सजेंडर पर्सन्स आहेत ही कोण असणार आहेत, जन्माच्या वेळी त्यांचं जे जेंडर होतं ते जेंडर आता मॅच होत नाही आहे, तर त्यांना असं म्हणायचं ट्रान्सजेंडर पर्सन्स. म्हणजे एखादा व्यक्ती स्त्री म्हणून जन्माला आला किंवा एखादा व्यक्ती पुरुष म्हणून जन्माला आला, पण आता त्याचं जेंडर जेव्हा जन्माला आला तेव्हाच्या जेंडरशी मॅच होत नाही आहे, तर त्याला ट्रान्सजेंडर असं म्हणायचं. मग यामध्ये ट्रान्स मेन, ट्रान्स विमेन, पर्सन विथ इंटरसेक्स व्हेरिएशन्स, जेंडर क्वीर्स किंवा पर्सन विथ सोशिओ कल्चरल आयडेंटिटीज ही इत्यादी व्यक्ती इथे असू शकतात. मग ह्या डिस्क्रिमिनेशन जे प्रोहिबिशन अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन आहे त्याच्यामध्ये काय काय देण्यात आलेलं आहे, तर कुठले कुठले डिस्क्रिमिनेशन इथे नोट डाऊन करण्यात आलेले आहेत ते म्हणजे एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, हेल्थ केअर, त्यानंतर गुड फॅसिलिटीज, अपॉर्च्युनिटीज आणि जी काही पब्लिक ॲम्युनिटीज आहेत त्यांना ॲक्सेस, त्यांचं एन्जॉय करणे, हे सगळे राईट यांना देण्यात आलेले आहेत. सोबतच राईट टू मूवमेंट, कुठलंही पब्लिक किंवा प्रायव्हेट ऑफिस ते धारण करू शकतील, कुठल्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट इस्टॅब्लिशमेंटमध्ये ती नोकरी करू शकतील असं त्यांना इथे फ्रीडम देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ही जी सर्टिफिकेट आहे, एखादा व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे किंवा नाही जर असेल तर त्याला ते सर्टिफिकेट कोणाकडून मिळवायचं आहे, तर ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्याकडनं ते सर्टिफिकेट ॲज अ ट्रान्सजेंडर म्हणून ते मिळवू शकतात. मग काही वेलफेअर मेजर्स आहेत गव्हर्नमेंटद्वारा घेतली गेली, ती म्हणजे ट्रान्सजेंडर्सचं रिहॅबिलिटेशन, वोकेशनल ट्रेनिंग, त्यांचं रेस्क्यू, त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करून देणे, हे काही काम गव्हर्नमेंटकडनं केल्या जात आहेत. सोबतच NCT जे आहे नॅशनल काउन्सिल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन, ही जी काउन्सिल आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲडवाईस करेल कशासाठी, तर जी पॉलिसीज आहेत त्यांचं इम्पॅक्ट, लेजिस्लेशन आणि जी प्रोजेक्ट्स आहेत ट्रान्सजेंडर्सशी रिलेटेड त्यांना मॉनिटर करण्यासाठी ही जी काउन्सिल आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲडवाईस करेल. सोबतच जी ग्रीव्हान्सेस आहेत त्यांच्या रिड्रेसलचं कामही ह्या एजन्सीद्वारे केलं जाणार आहे. LGBTQAI जो आपल्याला 8 स्ट्रीप असणारा जो ध्वज दिसतो त्याचे वेगवेगळे अर्थ आपल्याला इथे पाहायला मिळतील. हॉट पिंक जो सेक्शुअलिटी दर्शवतो,
त्यानंतर रेड जो लाईफ दर्शवतो, ऑरेंज हीलिंग, येलो सनलाईट, ग्रीन नेचर, टॉकाईज मॅजिक किंवा आर्ट, इंडिगो किंवा ब्लू रंग हा सेनेरिटी किंवा हार्मनी दर्शवतो आणि व्हायलेट जो आहे तो स्पिरिट इथे दर्शवतो. तर हा जो फ्लॅग आहे हा फ्लॅग डिझाईन केलेला आहे सॅन फ्रान्सिस्को स्थित एक आर्टिस्ट ज्यांचं नाव आहे गिल्बर्ट बेकर यांनी 1978 मध्ये हा 8 स्ट्रीप असणारा हा ध्वज तयार केलेला आहे. तर बघा ही जी गे मॅरेजेस आहेत, LGBTQAI+ कम्युनिटीची जी मॅरेजेस आहेत ती लीगल करणारा सगळ्यात पहिला देश बनलेला आहे द नेदरलँड्स 2000 त्यानंतर रिसेंट जे आपण पाहायला गेलं तर ते आहे 2019 ऑस्ट्रिया आणि तैवान 2019 ही देश लक्षात ठेवा. लीगल मॅरेज सगळ्यात पहिले अलाव करणारा नेदरलँड्स आणि रिसेंट आहे तैवान आणि ऑस्ट्रिया. आजचं आपलं न्यूज ॲनालिसिस जे आहे ते इथे संपलं आहे. तर एडिटोरियल सेक्शनकडे गेल्यावर आपल्याला पाहायला मिळेल की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने असं कुठलंही आजही सलग 3ऱ्या दिवशी कुठलंही असं आपल्याला मिळालेलं नाही आहे जे आपल्याला वाचायला हवा, एवढा वेळ द्यायला हवा असं इथे कुठलाही नाही. हे सगळं वाचू नका कारण इट इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम. हे सगळं वाचायची काहीच गरज नाही. फक्त डेटा पॉईंटवर बघा, एक खूप चांगली इन्फॉर्मेशन आलेली आहे. त्याच्या खाली जर आपल्याला पाहायला गेलं तर इथे एक्सप्लेनरवर, टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टवर आपल्याला काहीही आज सापडणार नाही. तर हे जे डेटा पॉईंट आहे ते खूप चांगलं आहे. खूप चांगल्या प्रकारे याला लक्ष देऊन ऐका. तर बघा UAPA, PMLA आणि सेक्शन 153 जे आहेत त्याच्या बाबतीत इथे देण्यात आलेलं आहे. UAPA म्हणजेच अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट. त्यानंतर PMLA जे आहे ते मनी लॉन्ड्रिंगशी जे काही संबंधित बिझनेसेस आहेत त्यांचं प्रिव्हेन्शन करणे. आणि सेक्शन 153 जे आहे ते काय, एनमिटी पसरवणे, एखाद्याच्या रिलिजन, रेस, प्लेस ऑफ बर्थ किंवा रेसिडेन्सच्या आधारे एनमिटी पसरवणे याच्यासाठी प्रमोट करणे, याच्यासाठी हा सेक्शन 153A लागू होतो. ओव्हरऑल इथे असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी केसेस आहेत UAPA, PMLA किंवा सेक्शन 153A अंतर्गत जे खटले आहेत त्यांची संख्या अतिशय आहे. पण त्याच्या जर रेशोच्या बाबतीत आपण पाहायला गेलं, कन्व्हिक्शन रेट हा अतिशय कमी आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर UAPAच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 4690 म्हणजे 4690, जवळपास 5000 खटले इथे अजूनही चालत आहेत. त्याच्यापैकी फक्त 3% केसेसचं कन्व्हिक्शन झालेलं आहे, म्हणजे ती सॉल्व्ह झालेली आहेत. PMLAच्या बाबतीत पाहायचं झाल्यास 5422 केसेसपैकी फक्त 23 केसेसचं कन्व्हिक्शन झालेलं आहे. आणि जे सेक्शन 153A आहे त्याचा जो कन्व्हिक्शन रेट आहे तो 20.2% इतकं देण्यात आलेला आहे. त्यातही UAPA आणि PMLA जी आहेत यांचं जी बेल आहे ती अतिशय टफ आहे, म्हणजे नाहीच्या बरोबर इथे बेल मिळत असते. UAPAची आपल्याला 2 डेटा इथे पाहायला मिळतात. एक म्हणजे अरेस्ट्स अंडर UAPA आणि दुसरा आहे UAPA डेटा स्टेट वाईज. तर इथे बघा जवळपास 4690 इतक्या लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे UAPA अंतर्गत. त्यापैकी 1080 लोकांना बेल मिळालेली आहे आणि 149 कन्व्हिक्टेड आहेत, म्हणजे ही सॉल्व्ह झालेली केसेस आहेत. आणि 325 ॲक्विटेड केसेस आपल्याला पाहायला मिळतात. जर स्टेट वाईज पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त प्रिझनमध्ये आपल्याला भेटतील ती वेस्ट बेंगॉल, ओडिशा आणि गुजरात येथे आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे तिथे अजूनही बेल मिळालेली नाही आहे, कन्व्हिक्टेड नाही आहे किंवा ॲक्विटेडही आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यानंतर जिथे सगळ्यांना बेल मिळालेली आहे अशी राज्य म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा, त्रिपुरा आणि हरियाणा, जे ग्रीन कलरमध्ये दिसते म्हणजे काय, त्यांना बेल मिळालेली आहे सगळ्यांना. 100% ज्यांचा रेट आहे ती ही सगळी झाली. ठीक आहे. त्यानंतर ज्यांची केस सॉल्व्ह झालेली आहे, झारखंडमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाण पाहायला मिळेल 11%. तर हे झालं UAPAचं जे अरेस्ट्स आहेत आणि स्टेट वाईज डेटा आपण इथे पाहिलेला आहे. ते सगळ्यात जास्त छत्तीसगडमध्ये अंडर ट्रायल्स आहेत प्रिझनमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये आहेत, ओडिशामध्ये आणि गुजरातमध्ये. तर नंबरच्या बाबतीत पाहायचं झाल्यास छत्तीसगडचा सगळ्यात मोठा क्रमांक लागतो. 63 केसेस इथे आपल्याला अंडर ट्रायल्स इन प्रिझन पाहायला मिळत आहे. त्यानंतर PMLच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 5422 केसेस फाईल झालेल्या आहेत आणि त्यापैकी फक्त 23 केसेसचं इथे कन्व्हिक्शन झालेलं आहे. सोबतच सेक्शन 153A याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सगळ्यात लोएस्ट रेट हा सेक्शन 153A मध्ये पाहायला मिळतो, 20.2%. त्यानंतर याच्या अंतर्गत येणारे काही बॉडीज आहेत त्याचं वेगवेगळ्या यांनी रेट दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये असॉल्ट ऑन विमेन, क्राईम्स किंवा ॲट्रोसिटीज अगेन्स्ट STs, त्यानंतर जी बंड आहेत ती, त्यानंतर जी क्राईम अगेन्स्ट विमेन आहेत
तर हा टोटल नंबर आहे. यामध्ये रेप, थेफ्ट, मर्डर, डॉरी किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग हे सगळं इन्क्लूड केल्यानंतरचं हे जे टोटल आहे ते 29.8% इतकं आहे. त्यासोबतच फॉर्जरी, चीटिंग आणि फ्रॉड, ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट, किडनॅपिंग अँड अबडक्शन, रेप, क्राइम्स किंवा ॲट्रॉसिटीज अगेन्स्ट SCs, मर्डर, थेफ्ट, क्राइम्स अगेन्स्ट चिल्ड्रेन, डॉरी, डेथ्स, ह्युमन ट्रॅफिकिंग यांचा इथे नंबर देण्यात आलेला आहे. एक चढत्या क्रमानुसार हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे यांनी काय यांच्यामध्ये कनेक्टिंग लिंक आहे ते इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कनेक्टिंग लिंक आपल्याला इथे ही सापडते की यांचं जे केसेस आहे, जे खटले आहेत, तो जो आकडा आहे तो वाढतोच आहे, पण जो कन्व्हिक्शन रेट आहे तो इथे आपल्याला अगदी नगण्य पाहायला मिळतो आहे. तर यासोबतच आजचं आपलं डिस्कशन इथे संपवूयात आणि आपलं जे प्रश्न राहिलं होतं PYQचं 2019चं ते इथे पाहून घेऊयात. वेलफेअर स्टेटची जी बोलण्यात आलेलं आहे, वेलफेअर स्टेट ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे आहे असं विचारलेलं होतं. ते म्हणजे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं ऑप्शन ए, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर ही जी आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच DPSP, तर हे काय करतं, एक पोलीस स्टेटच्या ऐवजी वेलफेअर स्टेटच्या निर्माणाची गोष्ट इथे केली जाते. तर यामध्ये हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक, सोशल आणि पॉलिटिकल प्रोग्रॅम आहे एखाद्या मॉडर्न डेमोक्रॅटिक स्टेटसाठी. त्यामुळे इथे काय जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी आणि फ्रॅटर्निटीला इथे जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे एक आयडियल समाज बनवण्यासाठी. त्याच्यामुळे जे वेलफेअर स्टेट आहे ते इथे DPSPमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच आजचं डिस्कशन इथे संपवूयात आणि ही सिरीज जी आपण सुरू केलेली आहे, जे डिस्कशन आपण सुरू केलेलं आहे ते पुढे कंटिन्यू ठेवायचं की नको, तुम्हाला पटतंय की नाही, ते थोडंसं तुम्ही आपलं फीडबॅक देऊ शकता व्हिडिओला लाईक किंवा डिसलाईक करून. सोबतच तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्येही लिहू शकता आणि त्यासोबतच आजची जी प्रश्न विचारलेली आहे मॅप बेस्ड क्वेश्चन आहे ते लोकेशन नक्की शोधा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर थँक्यू सो मच आणि भेटूयात उद्या परत. तोपर्यंत बाय बाय.